ॲनिमल कम्युनिकेशनच्या वेळेला म्हटलं होतं की आमचा हा एक्सटेन्सिव्ह कोर्स आहे. तसा टॅरोचा जो कोर्स आहे तो पण आमचा एक्सटेन्सिव्ह कोर्स आहे. 8 आठवड्यांचा कोर्स आहे आणि दर आठवड्याला 5 तासाचं एक लेक्चर असतं. सो टॅरो कार्ड बेसिकली हा 78 कार्ड्सचा संच आहे आणि हे जरी आपल्या इथं विदेशातनं आलेलं असलं तरी त्याचा जो बेस आहे तर तो आपल्या पंचतत्वांवरती आधारित आहे. म्हणजे आणि एक जे मिथ आहे की म्हणजे टॅरो कार्ड हे काहीतरी निगेटिव्ह एनर्जी पसरवतात का, तर तसं नाहीये. ती कार्ड आहेत साधीसुधी आणि ती एक एनर्जी बेस्ड मोडॅलिटी आहे. जसं शर्मिलाने जो पॉईंट सांगितला की विचार ही सुद्धा ऊर्जा आहे किंवा प्रत्येक माणसाची त्यांची ऊर्जा आणि जे टॅरो कन्सल्टेशनसाठी येतात ते काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच येत असतात. म्हणजे कुठे ना कुठेतरी ती निगेटिव्ह एनर्जी येतच असते. नमस्कार आणि वेलकम. मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय सुद्धा खूप खास आहे कारण आजचा जो विषय आहे त्याबद्दल सर्वांच्या मनात क्युरियोसिटी असते, थोडी भीती असते, थोडं कुतूहल असतं आणि तो विषय म्हणजे टॅरो कार्ड. तर म्हणूनच याविषयी बोलायला मी परत एकदा शर्मिला आणि नुपुरा यांना इन्व्हाइट करते. नमस्कार दोघींना, वेलकम. तर मागच्या 2 एपिसोडमध्ये आम्ही टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन या विषयावर बोललो होतो आणि त्यालासुद्धा तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांना खूप खूप थँक्यू. तर बऱ्याच वेळा ॲड्समध्ये वगैरे टॅरोबद्दलच्या ॲड्स येतात की आपने टॅरो कार्ड ट्राय किया है क्या किंवा अशा काही गोष्टी. तर खरंच लोक त्याबद्दल खूप कन्फ्यूज असतात. तर नक्की टॅरो काय आहे? ओके, सो आजकाल सोशल मीडियामुळे स्पॉन्सर्ड ॲड आपल्याला टॅरो कार्ड रिडिंगच्या संदर्भात खूप साऱ्या दिसून येतात. आणि लोकांच्या मनात साहजिक आहे की हा प्रश्न येतो की हल्लीच हे सारखं दिसतंय, हे नेमकं काय आहे, यांनी भविष्य सांगता येतं का? कारण आजकाल या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे थोडासा लोकही संभ्रमित अवस्थेत आहेत याबद्दल. तर प्रथम आपण टॅरो कार्ड म्हणजे काय आणि टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे काय हेच आपण जाणून घेऊया. सो टॅरो कार्ड बेसिकली हा 78 कार्ड्सचा संच आहे आणि हे जरी आपल्या इथं विदेशातनं आलेलं असलं तरी त्याचा जो बेस आहे तर तो आपल्या पंचतत्वांवरती आधारित आहे. म्हणजे हे जे टॅरो कार्ड्स आहेत तर हे बेसिकली एनर्जी मोडॅलिटी आहे, ऊर्जेवरती चालणारं किंवा ऊर्जेच्या रूपातलं ते एक तंत्र आहे. आणि या माध्यमातून आपण विश्वाचा जो गायडन्स आहे, युनिव्हर्सचा जो गायडन्स आहे तर तो आपण या माध्यमातून घेऊ शकतो. 78 कार्ड्सच्या या संचामध्ये 22 जे कार्ड्स आहेत ते मेजर अर्काना या नावाने ओळखले जातात आणि बाकीचे 56 कार्ड्स 14-14च्या सूटमध्ये ज्याला मायनर अर्काना म्हणून संबोधलं जातं, जे प्रत्येक एका तत्वाला रिप्रेझेंट करतात. सो असं हे कार्ड्स आहे आणि या माध्यमातून आपण आपल्या भौतिक आयुष्य जगताना जे काही सर्वसामान्य माणसाला अडचणी येतात, मग ते शिक्षण असू दे, पैसा असू दे, करिअर, जॉब, रिअल इस्टेट, रिलेशनशिप, अशा प्रत्येक बाबींवरती आपण युनिव्हर्सचा गायडन्स या माध्यमातून घेऊ शकतो. तर या टॅरो कार्ड्स मध्ये सुद्धा वेगवेगळे डेक्स आहेत का? हो, खूप सारे डेक आहेत आणि जगभरात टॅरो कार्ड रिडिंगसाठी वेगवेगळे डेक वापरले जातात. सगळ्यात जो युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड किंवा अप्रूव्ड किंवा ॲक्नॉलेज जो डेक आहे तो रायडर वेट डेक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ना आपण खूप सारे, जसं की ओरॅकल एंजल डेक आहे, लेनॉर्मन कार्ड डेक आहे, खूप सारे डेक आहेत आणि या डेकचे वेगवेगळे आपण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. म्हणजे टाईम फ्रेम रिलेटेड काही प्रश्न असतात तर ते आपण ओरॅकल एंजल टॅरो कार्ड्सला विचारू शकतो किंवा आकाशिक टॅरो कार्ड्स आहेत, आकाशिक टॅरो कार्ड. म्हणजे जसे प्रश्न असतात तसे ते डेक बदलत जातात का? हां, खूप सारे म्हणजे लोक वेगवेगळे डेक वापरतात. आम्ही पण प्रश्नच्या अनुषंगाने वेगळे डेक वापरतो. पण जो बेस आपण म्हणता येईल ना तर तो रायडर वेट डेक आहे. कारण मुळात तोच जो असा डेक आहे जो आपण म्हणतो की
तुमच्या सायकिकशी डायरेक्टली जोडला गेला आहे बिकॉज ऑफ द एलिमेंट्स 4 एलिमेंट्स विच हॅज इन इट. तर नुपुरा, टॅरो कार्डची सुरुवात कुठून झाली? ओरिजिन कुठे आहे त्याचं? कुठून आलं त्यांचं? सध्या जे टॅरो कार्ड रिडिंग आपण बघतो किंवा जे काही प्रचलित आत्ताचे डेक्स वगैरे आहेत, तर याची सुरुवात ही युरोपियन कंट्रीजमधनं झाली असं मानलं जातं. पण काही थिअरीज अशा पण आहेत की याचं मूळ कुठेतरी भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा आहे. त्याची अशी एक ठोस थिअरी कुठली मिळत नाही. म्हणजे खरं सांगायचं तर हेच ठाम उगमस्थान आहे असं काही आपल्याला त्याच्यामध्ये नाही सांगता येत. पण सध्याच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो की युरोपियन कंट्रीजमधनं आले. आज टॅरो कार्डचे असंख्य डेक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. पण त्यातला जो सगळ्यात प्रचलित किंवा सगळ्यात सर्वमान्य असा जो म्हटला जातो डेक, तर तो रायडर वेट नावाचा जो डेक आहे तो ब्रिटिश ऑथरनी त्यांच्या घडवलेला आहे आणि तो सर्वमान्य सगळ्या टॅरो रीडर्सकडनं वापरला जातो. पण मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशांमधून वेगवेगळ्या संस्कृतीमधून असे डेक्स आहेत. इव्हन इंडियामध्ये बनवलेले पण काही डेक्स आहेत जे भारतीय संस्कृतीला प्रेझेंट करतात, असेही आहेत. पण सगळ्यात आपण म्हणतो तसं सगळ्यात कॉमन किंवा सगळीकडे पोचलेला असा जो आहे तो रायडर वेट डेक आहे. जसं आता शर्मिलाने जे सांगितलं की 78 कार्डचा हा डेक असतो. तर यामध्ये 78 कार्ड्स आहेत. 2 त्याचे प्रमुख विभाग आणि त्यातल्या एका विभागाचे 4 उपविभाग असे टोटल त्याचे विभाग असतात. आणि जसं आपल्याला पत्त्यांचे डेक्स माहिती असतात सगळ्यांना, तर पत्ते खूप कॉमन आहेत आपल्याकडे. पण टॅरो आणि पत्ते हे सेम नाहीये. त्याचं रूप आपण सेम म्हणू शकतो की रूप म्हणजे कसं, तर कार्ड्स आहेत, कार्ड्सचा एक संच आहे आणि त्यावरती काही चित्र आहेत. आणि मग त्या चित्रांच्या आधारातून, त्याच्यात फक्त चित्र असं नाही, तर चित्र काही सिम्बॉल्स असतात, रंग असतात वेगवेगळे, काही आकडे असतात. हा, तेच मला विचारायचं होतं की जे चित्र असतात, जे सिम्बॉलिक जे चित्र असतात, सो त्याच्यावरून आपल्याला कसं गायडन्स की एक्झॅक्टली की हाच वे आहे की या कार्डमधून हेच उद्देश किंवा हाच मेसेज बाहेर येतो, हे कसं सांगता येतं? करेक्ट. तर तेच ऍक्च्युली टॅरो कार्ड रिडिंगचं स्किल आहे असं आपण म्हणू शकतो. रीडरचं स्किल आहे. त्या चित्रांना, रंगांना, सिम्बॉल्सना काही अर्थ असतात आणि ते इंटरप्रेट केले जातात टॅरो रीडरकडनं. आता क्वेरंट म्हणजे क्लायंटची काय समस्या आहे किंवा काय कारणासाठी तो प्रश्न विचारतोय, त्यानुसार टॅरो कार्ड रीडर हे इंटरप्रेट करत असतो. एकेका कार्डला अनेक अर्थ असू शकतात. असं काही नाहीये की हे कार्ड आलं म्हणजे त्याचा हा अर्थ. सो त्याचे अनेक अर्थ असतात. तर ते रिडिंग करणं आणि क्लायंटच्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते इंटरप्रेट करणं हे स्किल आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे एखाद्याला जर 2 माणसं आहेत, त्यांना सेम कार्ड आलं तर त्या दोन्ही कार्डचा अर्थ वेगळा होतो? नक्कीच. कार्डचा अर्थ वेगळा होतो म्हणण्यापेक्षा त्याचं रिडिंग त्यांच्या अनुषंगाने बदलू शकतं. आणि अर्थात हे एका कार्डवर अवलंबून नसतं, तर त्याचे अनेक प्रकार असतात जे पण बोलू. येस. तर ते मेसेज जसं तू म्हणालीस की ते प्रत्येकाला वेगवेगळे सुद्धा कार्ड्स येतात किंवा सेम येतात, तर त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं प्रत्येकाला? ओके. सो आपल्याकडे जेव्हा क्वेरंट किंवा जातक किंवा क्लायंट येतो आणि तो काही वेगवेगळ्या प्रश्न घेऊन आलेला असतो. सो माणसाचे प्रश्न, विचार ही पण एक ऊर्जा आहे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जेव्हा टॅरो कार्ड रीडर कार्ड शफल करतो आणि त्या प्रश्न विचारून जेव्हा कार्ड काढतो तेव्हा ते कार्ड इतकं ॲप्ट येतं त्या प्रश्नाच्या अनुषंगाने. आणि मग त्या, जसं नुपुराने आता एक्सप्लेन केलं की प्रत्येक कार्डवरती नंबर आहेत, वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत आणि प्रत्येक कार्डला मल्टिपल मिनिंग्स आहेत. सो प्रश्नाच्या अनुषंगाने आणि मुख्यत्वे ते जे टॅरो कार्ड्स आहेत ते आपल्या सायकिकशी कनेक्टेड आहेत. सो ते परफेक्ट त्याच अनुषंगाने ते उत्तर मिळतं आणि टॅरो कार्ड रीडरही त्याच्या स्वतःच्या सायकिक ॲबिलिटीचा आणि या एनर्जीचा व्यवस्थित उपयोग करून ते इंटरप्रेट करत असतो किंवा ते अर्थ सांगत असतो. सो तुमच्याकडे जनरली जे क्लायंट्स येतात ते कुठले इश्यूज मोस्टली घेऊन येतात? रिलेशनशिप, करिअर का हेल्थ? म्हणजे कशासाठी ॲप्ट आहे जास्त टॅरो कार्ड्स? खरं सांगायचं तर तू उल्लेख केलेले सगळेच विषय आणि त्याही पलीकडे खूप काही. आपण असं म्हणूया की आपल्या आयुष्यात अगदी मूल जन्माला आल्यापासनं ज्या काही ॲक्टिव्हिटीज सुरू होतात त्या प्रत्येक बाबतीत जिथे कुठे असं वाटतं की इथे मला काहीतरी आता गायडन्स आवश्यक आहे किंवा काहीतरी समस्या आहे, तर त्या प्रत्येक इश्यूवरती आपल्याला टॅरो कार्ड मार्गदर्शन करू शकतात असं आपण म्हणू शकतो. सो मोस्टली तुमच्याकडे क्लायंट्स कुठले क्वेरीज किंवा कशाबद्दल येतात, काय घेऊन येतात प्रॉब्लेम्स? मॅरेज कधी जमणार आहे किंवा रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम आहे, हेल्थ रिलेटेड इश्यूज असतात,
त्याच्यामध्ये मग आपण चक्र स्कॅन त्या कार्डच्या माध्यमातून करू शकतो, जी 7 चक्राज चक्राज आहेत. सो ते असतं. त्याच्यानंतर मग फायनान्सच्या रिलेटेड म्हणजे करिअर, जॉब, रिअल इस्टेट, माझं घर कधी होणार आहे, मी ही नोकरी करू का, मला आता जॉब स्विच करायचं आहे तर मग म्हणजे आत्ता योग्य पिरियड आहे का, किंवा कधी पुढे जाऊन मला कधी चांगला जॉब मिळू शकतो, किंवा कुठला पिरियड माझ्यासाठी नोकरीच्या दृष्टीनं चांगला असणार आहे. अशा वेगवेगळ्या आपल्या डे टू डे लाईफमधल्या सगळ्याच प्रश्नांवरती आपण ह्याच्या माध्यमातून गायडन्स घेऊ शकतो. बेसिकली टॅरो कार्ड हे डायरेक्ट डिव्हिएशन टूल नाही आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही प्रिडिक्शन करत नाही. म्हणजे इट्स नॉट लाईक ॲस्ट्रॉलॉजी की कुंडलीमध्ये जसे ग्रह मांडलेले असतात त्याच्यावरून आपण सांगतो, तसं हे नाही आहे. ॲक्च्युअली त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की हे कार्ड्स आणि ॲस्ट्रॉलॉजी हे सुद्धा कनेक्टेड आहे. सो त्याच्यामध्ये मग पुन्हा परत तुम्ही त्या माध्यमातून ग्रहस्थिती काय आहे, प्रश्नकुंडली जशी आपण मांडतो तर तसं आपण प्रश्न विचारून प्रश्नकुंडली मांडू शकतो कार्डच्या माध्यमातून. पण तो मोठा विषय आहे. नॉर्मल आपण जेव्हा टॅरो कार्ड रिडिंग करतो प्रत्येक वेळेला सगळ्या मोडॅलिटीज उपयोगात आणण्याची गरज नसते. प्रश्नाच्या अनुषंगाने किती डीप विषय आहे, किती डीप उत्तर समोरच्याला अपेक्षित आहे, तर त्यानुसार आपण मग ते वेगवेगळ्या म्हणजे त्याच टॅरो कार्डमधले जसं नुपुरान सांगितलं की वेगवेगळे डेप वापरू शकतो किंवा वेगवेगळे स्प्रेड आपण वापरू शकतो. सो असा तो मोठा विषय आहे. येस. सो ज्योतिष आणि टॅरो हे सेम आहे का? तर नाही. म्हणजे ज्योतिषामध्ये आपण भविष्य सांगितलं जातं, तसं टॅरो कार्ड्स ही डायरेक्ट भविष्य सांगतील असं नाही, पण भविष्य सूचक निर्देशक मात्र ते आहे. डायरेक्शन मिळेल, नक्कीच डायरेक्शन मिळू शकते. आणि आता जसं शर्मिलाने सांगितलं की फलज्योतिष किंवा कुंडली ज्योतिष आणि टॅरो यांचा आपण काय म्हणू एक कोलॅबरेशन सारखं किंवा दोन्ही एकत्रितरित्या पण वापरता येतं. पण जनरली जर का ज्यांच्याकडे कुंडली नाही आहे किंवा कुंडली नको आहे ज्यांना कुंडली अभ्यास, तर त्यात सुद्धा टॅरो आपल्याला वापरला जातं. सो ज्योतिष आणि टॅरो हे बेसिकली वेगळे आहेत, दोन्ही मोडॅलिटीज वेगळ्या आहेत, त्या एकत्रितरित्या यूज करता येऊ शकतात. कारण बेसिकली प्रत्येक कार्डला एक प्लॅनेट असाइन केलेला आहे, प्रत्येक कार्डला एक राशी असाइन केलेली आहे. सो तुम्ही जेव्हा कार्ड्स काढता तर त्याच्यामध्ये मग ती आता प्लॅनेटरी पोझिशन ग्रहाचे सुद्धा आपण ते रीडिंग करू शकतो. सो असं नाही की काहीतरी वेगळं आहे. These all modalities are interconnected basically because these are energy modalities. Very interesting. मस्त एकदम विषय अगदी. तर ही टॅरो कार्ड्स ही मॉडॅलिटी कोणी पण शिकू शकतं का, त्याला काही स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड लागते? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण खूप लोक हा प्रश्न आम्हाला पण विचारतात. तर नाही, याला कुठली अशी स्पेसिफिक बॅकग्राऊंड असण्याची गरज नाही, कुठला स्पेसिफिक अभ्यास, स्पिरिच्युअल बैठक असं काही आवश्यकता नाही. सगळ्यात बेसिक जी गोष्ट आवश्यक आहे असं आपण म्हणूया ती म्हणजे ती शिकण्याची मनापासून इच्छा आणि स्किलफुली लोकांना मार्गदर्शन करण्याची एक नेचर, या दोन गोष्टी बेसिकली आवश्यक आहेत. बाकी तशी कुठली पार्श्वभूमी आवश्यक नसते यासाठी. तर रिसेंटली तुम्ही नवीन कोर्स सुद्धा चालू केलाय टॅरो रिडिंगसाठी, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्याचं प्रोसिजर काय असते आणि कसं असतं सगळं? येस. सो आपला हा जो स्पेसिफिक कोर्स आहे, मोस्ट ऑफ द टाईम लोकांचा गोंधळ कुठे होतो की जसं मगाशी मी एक पॉईंट मांडला की हे जे 78 कार्ड्स आहेत तर त्या प्रत्येक कार्डला स्वतःचं एक मिनिंग आहे, त्या सिम्बॉलिझमला काही अर्थ आहे. तसंच ही जी 4 तत्व आपल्या माणसाच्या आयुष्यावरती अत्यंत परिणाम करतात, जसं की अग्नी, वायू, जल आणि आकाश, तर ही जी 4 तत्व आहेत ती या कार्ड्समध्ये पण आहेत. तर मग आम्ही काय करतो, ही पहिलं 78 कार्ड्सला जसं मगाशी म्हटलं की खूप सारे मिनिंग्स आहेत. मग त्याचे झोडियाक, त्याचं प्लॅनेट, या सगळ्या गोष्टी, परत ते अपराईट आहे का रिव्हर्स म्हणजे उलट आहे का सुलट आहे, मग त्या दृष्टीनं त्याचे वेगवेगळे अर्थ, असं सगळं आपण 78 कार्ड्स पहिले आपल्या कोर्समध्ये शिकवतो. आणि मग त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने कसे स्प्रेड घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये अगदी मिसिंग ऑब्जेक्ट आहेत, मिसिंग पर्सन्स, लॉस्ट पर्सन्स आहेत, ॲनिमल कम्युनिकेशनमध्ये पण ते उपयोगाला येतं. मग हे वेगवेगळे स्प्रेड आपण प्रश्नाच्या अनुषंगाने कोणते कोणते स्प्रेड घेऊ शकतो, प्रश्न कसे विचारायचे, हेच मुख्य स्किल आहे. आणि त्यामुळे आमचा हा जो कोर्स आहे, जसं आम्ही टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशनच्या वेळेला म्हटलं होतं की आमचा हा एक्सटेन्सिव्ह कोर्स आहे, तसा टॅरोचा जो कोर्स
कोर्स आहे तो पण आमचा एक्सटेन्सिव्ह कोर्स आहे. 8 आठवड्यांचा कोर्स आहे आणि दर आठवड्याला 5 तासाचं एक लेक्चर असतं. सो त्या 5 तासामध्ये मग आपण अगदी पहिलं बेसिकपासून टॅरो कार्ड्स म्हणजे काय, त्याचं क्लिन्झिंग, चार्जिंग, कसे ठेवायचे, कसे वापरायचे, सगळं आपण डीपमध्ये डिटेलमध्ये अभ्यास करतो. आणि म्हणजे मला खूप सांगायला आवडेल की आता आमच्याकडनं सुद्धा जे टॅरो कार्ड चा कोर्स केलेले आहेत त्यांना इतका कॉन्फिडन्स मिळाला आहे की ते आता स्वतःचं टॅरो कार्ड रिडिंग हे म्हणजे लॉन्च केलं आहे आणि केसेस प्रोफेशनली घ्यायला लागले. आणि सगळ्यात मोठा USP सांगायचा कोर्सचा तर मराठीमधनं शिकवतो आपण, साध्या सोप्या मराठीमधून. आता कसं होतं की काही टर्म्स ज्या असतात त्या इंग्लिश असतात, ज्याला मराठी शब्द करायला गेले तर ते खूप जड होतील, पण रुळलेले शब्द असतात जे आपल्याला बोलीभाषेतले एक्झॅक्टली. सो ते आपला जो सिलेबस आम्ही जो देतो तर तो इंग्लिश मराठी मिक्स लँग्वेजमध्ये आहे. जिथे इंग्लिश आवश्यक आहे तिथे इंग्लिश, आणि जे थिअरी पार्ट आहे जो आपल्याला बोलताना किंवा वाचताना सोपा वाटेल तर तो मराठीमध्ये. लाईव्ह क्लास आपण प्रोमिनंटली मराठीत घेतो कारण खूप जणांची रिक्वायरमेंट असते की ते हेवी इंग्लिश झेपत नाही आणि मराठी कशी अशी जवळची आपली भाषा वाटते. ते आपल्याला साध्या सोप्या भाषेत हा USP आहे की आपल्याला ते सहजतेने समजलं पाहिजे. आणि कार्ड शिकण्यासाठी मी जसं आता शर्मिलांचे शेड्यूल सांगितलं तर लोक म्हणतात की इतकं आवश्यक आहे का, शॉर्टमध्ये नाही का होणार क्रॅश कोर्ससारखं. तर तो एक्सटेन्सिव्ह ठेवण्याचं कारणच आहे की जर शिकायचं असेल तर डीप इन्साइट्स घेऊनच शिका, अदरवाईज वरवरचं नॉलेज घेऊन मग कन्फ्युजन वाढतं. शिवाय बऱ्याचदा आम्ही अनुभवतो की लोक एखादा कोर्स करून आमच्याकडे येतात की मी केलाय पण मग मला रिझल्ट नाही मिळत आहे की हां समजलं नाही, कारण कोर्स तर केलाय पण हे कार्ड कसं रीड करायचं तेच कळत नाही आहे, किंवा हे कार्ड या प्रश्नासाठी आलं तर काय करू. सो ती पूर्ण कार्ड शिकणं आधी, त्यासाठी पुरेसा वेळ देणं, प्रॅक्टिकल्स आणि केस स्टडीजवरती भर देणं. आम्ही त्यांना सहभागी करून घेतो कारण आपले सेशन्स हे रेकॉर्डेड सेशन्स नसतात, लाईव्ह क्लास असतो आणि त्यांचं त्यामध्ये सहभाग आवश्यक असतो. सो इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात प्रत्येक सेशन, आणि त्यामुळे पार्टिसिपंट्स लिटरली 5 तासाचं सेशन असं वाटतं की अरे बापरे दर शनिवारी 5 तास बसायचं, पण 5 तास झाल्यानंतर सुद्धा पार्टिसिपंट्स फ्रेश असतात आणि ते से की ओके आम्ही एन्जॉय करतोय पूर्ण सेशन. त्यामुळे ते एकदम एंगेजिंग असतं तुमचं सेशन. आणि त्यानंतर तुम्ही सपोर्ट सुद्धा त्यांना देता जर काही कायमस्वरूपी सपोर्ट असतो. जसं आपण टेलिपॅथिक कम्युनिकेशन मध्ये पण आमचा फॉलोअप ग्रुप असतो. कोर्स पूर्ण झाला की तुम्ही ऍक्च्युअल ज्यावेळेला प्रॅक्टिस सुरू करता त्यावेळेला कळतं आपल्याला की काय प्रॉब्लेम कुठे अडतं. तर तसं यालाही आम्ही लाईफ टाईम सपोर्ट देतो. सिलेबसही लाईफ टाईम अवेलेबल आहे आणि फॉलोअप ग्रुपही आमचा असेल जिथे कायम डिस्कशन चालू असतं. आणि त्यांच्या स्वतःच्या प्रश्नांसाठी लाईव्ह केस स्टडी त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटतं. सो त्यांना त्यावरती पण सोल्युशन मिळतं आणि ते सोल्युशन मिळता मिळता शिकता पण येतं. सो तो खूप म्हणजे छान त्यांना बेसिकली असं इंटरेस्टिंग वाटतं हे सगळं. तर ॲज अ टॅरो कार्ड रीडर तुम्ही जेव्हा रीडिंग करता कार्डचं तर त्यावेळेस तुमच्याकडे काही निगेटिव्हिटी तुम्हाला इम्पॅक्ट करते ती का नाही, कसं असतं म्हणजे ते मी ऐकलंय म्हणून विचारते. येस. सो ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न असतात की कोणी समोरासमोर बसून म्हणजे लाईव्ह टॅरो कार्ड रिडिंग करतं, प्रश्नाच्या अनुषंगाने कार्ड्स काढत जातं, किंवा काही रिमोटली करतं म्हणजे आपल्या स्पेसमध्ये आपल्या कम्फर्टमध्ये प्रश्न मागवून घेतात आणि आपापलं रिडिंग करून त्यांना प्रेझेंट करतात, मे बी व्हॉट्सॲपवरती किंवा मेलनी. सो असे 2-3 प्रकारे आपण टॅरो कार्ड करू शकतो टॅरो कार्ड रिडिंग. आता तू जो प्रश्न विचारला की निगेटिव्हिटी इम्पॅक्ट होते का, तर निश्चित होते. कारण माणसाचे विचार, माणसाच्या भावना या सुद्धा एनर्जी आहेत ज्या आपण कायम काय म्हणतो प्रसारित करत असतो. तर त्यामुळेच मग आपल्याकडे येणारी जी माणसं असतात बरेच वेळेला खूप निगेटिव्हिटी घेऊन आलेली असतात आणि मग त्याचा आपल्यावरती परिणाम होऊ नये म्हणून आपण वेगवेगळे मेडिटेशन करू शकतो किंवा कार्डचं क्लिन्झिंग चार्जिंग, स्वतःचं क्लिन्झिंग चार्जिंग या गोष्टी आवश्यक आहेतच. तर त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. फक्त त्याच्यामध्ये मग आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो तर आपण रिमोटली ते टॅरो कार्ड रिडिंग करू शकतो आणि त्यांना आपण व्हॉट्सॲप किंवा मेलच्या आधारे ते रिडिंग पाठवू शकतो. जर डायरेक्टली तुम्हाला लोकांनी तुमच्याकडे वॉक इन म्हणजे यावं असं याच्यापेक्षा जर ती मेथड तुम्हाला चांगली वाटत असेल तर तुम्ही यू कॅन गो फॉर इट. आणि एक जे मिथ आहे की म्हणजे टॅरो कार्ड हे काहीतरी निगेटिव्ह एनर्जी पसरवतात का, तर तसं नाही आहे. ती कार्ड आहेत साधीसुधी आणि ती एक एनर्जी बेस्ड मोडॅलिटी आहे.
जसं शर्मिलाने जो पॉईंट सांगितला की विचार ही सुद्धा ऊर्जा आहे किंवा प्रत्येक माणसाची त्यांची ऊर्जा आणि जे टॅरो कन्सल्टेशनसाठी येतात ते काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच येत असतात, म्हणजे कुठे ना कुठेतरी ती निगेटिव्ह एनर्जी येतच असते त्यांच्याबरोबर. म्हणजे ते कसं होतं की आपण म्हणतो की लोक सल्ला मागायला तेव्हा जातात जेव्हा ते अडचण येते, त्यामुळे ते काहीतरी असणारच आहे. पण स्वतः कार्ड्स काही निगेटिव्ह गोष्टी पसरवत नाहीत किंवा त्यात काळी जादू किंवा काहीतरी ती दुसऱ्यावरती वाईट प्रयोग करणं असं याच्यामध्ये नसतं, कारण हे मार्गदर्शन करण्याचं तंत्र आहे. आपण असं म्हणूया की जसं एखादा डॉक्टरला पेशंटकडून इन्फेक्शनचा धोका असेल का, तर ते जशी स्वतःची काळजी घेऊन दुसऱ्यांना ट्रीट करतील, सो तसंच आहे की टॅरो कार्ड रीडरनी जर पुरेशी आणि योग्य काळजी घेतली तर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी अफेक्ट होण्याचं कारण नाही आहे. उलट तुम्ही यातून मार्गदर्शनच करताय लोकांना, त्यामुळे तुम्ही लोकांना काहीतरी पॉझिटिव्ह देताय असं आपण म्हणू शकतो. पण ती निगेटिव्हिटी कंट्रोल करता येते. म्हणजे स्वतःवरच थोडं काम करून आपण योग्य काळजी घेणं. आणि प्रॉब्लेम्स बरोबरच अंतस्थ हेतू, जो मूळ हेतू आहे प्रश्नाच्या मागचा, तो आपल्याला माहीत नसतो. म्हणजे आपल्यासाठी त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम जरी जेन्युइन असला तरी तो प्रॉब्लेमच्या पाठीमागचे किंवा त्या व्यक्तीच्या विचारांच्या पाठीमागचा मूळ अंतस्थ हेतू काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे ते आपल्याला अफेक्ट करू शकतं, कारण सगळं जे मूळ आहे ते त्या हेतूशी आहे. आपल्या मनातला जो मुख्य हेतू, अंतस्थ हेतू आपण म्हणतो, तर तेच सगळ्याचं मूळ आहे. समोरचा माणूस जरी प्रॉब्लेम घेऊन आलेला असला तरी त्या प्रॉब्लेमच्या पाठीमागचा त्याचा हेतू काय आहे हेच, म्हणजे ती एनर्जी महत्वाची असते ती त्यावेळेस. सो टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन आणि टॅरो रीडिंग यामध्ये काही सबटल कनेक्शन आहे का? हो, म्हणजे कनेक्शन म्हणायचं तर दोन्ही मोडॅलिटीज या कम्प्लिटली वेगळ्या आहेत, पण टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशनसाठी टॅरो कार्ड रिडिंगचा वापर करता येऊ शकतो. आपण असं म्हणूया की प्राण्याशी, म्हणजे टेलिपॅथिक कम्युनिकेशन विषयी आपण मागच्या दोन्ही पॉडकास्टमध्ये बोललोय, तर त्याच्यात काय तर प्राण्याशी संवाद साधणं, बोलणं, फक्त कुठल्या भौतिक माध्यमातून न बोलता टेलिपॅथीच्या साह्याने बोलणं. तर ते कधी कधी असं होतं की आपल्या सेन्सेसमधनं ती उत्तरं मिळत असतात, त्यामध्ये काही आणखीन क्लॅरिटी घेणं किंवा युनिव्हर्सल मार्गदर्शन त्याला जोडून घेणं यासाठी वापर करता येतो. मग त्याच्यामध्ये प्राण्याच्या हेल्थविषयी असेल किंवा प्राणी ज्यावेळेला मिसिंग होतात तर मिसिंग केसमध्ये आपल्याला थोड्याशा क्लॅरिटी घेण्यासाठी, आणखीन गायडन्स घेण्यासाठी या मोडॅलिटीचा उपयोग करता येऊ शकतो. ओके, सो म्हणजे ते एक काय म्हणतात कम्युनिकेशन, एक ब्रिज म्हणता येईल तो दोघांमध्ये या गोष्टीचा. रादर मी तेच कम्युनिकेशनचा मोड आहे. जसं टेलिपॅथी हे कम्युनिकेशनचा एक मीडियम आहे, तसं टॅरो कार्ड्स हे त्यांच्या बरोबरच्या कम्युनिकेशनचं मीडियम आहे. सो आपण टॅरो कार्डच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट करू शकतो. सो तुम्हाला आलेले काही अनुभव क्लायंट्सचे किंवा टॅरो कार्डशी रिलेटेड काही आमच्या प्रेक्षकांबरोबर, आपल्या सगळ्यांबरोबर शेअर कराल? ॲक्च्युली हे खूप पर्सनल असतं, तर त्यामुळे आम्ही ते कुठे शेअर नाही करत. त्यामुळे म्हणजे ते मला बरोबर वाटत नाही. तरी पण एक मध्यंतरी माझ्याकडे केस होती, अमेरिकेची होती, आणि त्या व्यक्तीची अंगठी हरवली होती पुष्कराची. तर टॅरो कार्ड रिडिंग त्याच्यासाठी घेतलं आणि पिरियड थोडा दिवस लागणार होते. टॅरो कार्डच्या माध्यमातून लोकेशन पण त्यांना सांगितलं, दिशा सांगितली, आणि परफेक्ट म्हणजे ज्या दिशेला सांगितलं होतं की तिथे पाणी आणि अग्नी या दोन्ही गोष्टी आहेत आणि अमुक अमुक दिशेला आहे, तर परफेक्ट ती अंगठी त्यांना तिथेच त्या बेचक्यात सापडली. त्यांच्या किचनमध्ये गॅसला लागून एक कप्पा होता, तर त्या कप्प्याच्या बेचक्यामध्ये ती अंगठी त्यांना मिळाली. आणि कधी मिळणार आहे काय वगैरे इतका आपण म्हणजे तो पिरियड सांगू शकतो. तर तो खूप छान म्हणजे लक्षात राहणारी केस होती. पण याच्या व्यतिरिक्त ना खूप साऱ्या केसेस असतात, रिलेशनशिप आहे किंवा करिअर फायनान्स आहे. तर त्या म्हणजे आम्ही आता तू बघितलं असेल टेलिपॅथिक कम्युनिकेशनबद्दल कधी ना कधी तरी क्वचित मी सोशल मीडियावरती लिहित असते किंवा केसेस शेअर करत असते. टॅरोच्या केसेस मी कधीच शेअर करत नाहीत, कारण त्या अतिशय व्यक्तिगत असतात. येस, कारण मोस्टली प्रॉब्लेमॅटिक किंवा काहीतरी सेन्सिटिव्ह इश्यूज, म्हणजे प्रॉब्लेम्सपेक्षा पण म्हणूया की सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, सो लोकांना ते शेअर करणं किंवा आपली आयडेंटिटी रिव्हील करणं फार नाही आवडत. पण आज शर्मिला साईड की मोस्टली रिलेशनशिप किंवा लग्न, इवन एज्युकेशन या बाबतीतल्या केसेस खूप येतात. तर एज्युकेशनच्या बाबतीतली एक केस सांगते, कारण ती खूप हॅपी वाईब देणारी होती. एका मुलानी म्हणजे त्यांनी ॲडमिशन एका ब्रँचला घेतली होती, ती थोडीशी मनाविरुद्ध घेतल्यासारखी किंवा जस्ट एक पुश मिळाला म्हणून घेतली, आणि नंतर आयत्या वेळेला त्याला असं झालं की मला ही साईड नको आहे, मला आता ब्रँच बदलायची आहे, आणि खूप तोंडावर ते सीट्स अवेलेबल होतील का माहीत नाही.
त्याच्यासाठी ज्यावेळेला रिडिंग घेतलं तर त्यावेळेला सिच्युएशन अशी दिसली की त्याला ती ब्रँड जो तो विश करतोय बदलायची तिथे खूप छान पॉझिटिव्ह स्कोप आहे आणि मिळू शकते. पण इव्हन त्यांनी जरी नाही बदलली किंवा सीट नाही मिळाली, आपण 1% धरू, तरी ज्या ह्याच्यात आहे तो त्यात सुद्धा उत्तम करिअर करेल. पण अधिक पॉझिटिव्ह बाजू दिसते की जी तो विश त्याच्या आहेत त्या. आणि इतक्या लकीली म्हणजे जे त्या कार्ड्सनी दाखवलं होतं त्याप्रमाणे लिटरली एक सीट काही मिनिटांसाठी ओपन झाली आणि त्याच्यामध्ये त्याची ॲडमिशन कन्फर्म झाली आणि आता या गोष्टीला वर्ष होऊन गेलं आणि तो इतका छान त्यामध्ये सेट करतोय. मी ग्रोथ जी म्हणतो आपण त्याची ती एज्युकेशन प्रॉपर गायडन्स म्हणजे टॅरो कार्ड मधून मिळतो आपल्याला. अगदी अगदी डेफिनेटली. सो आज आपल्याला काही टॅरो सेशन बघायला मिळणार आहे का? हाही एक इंटरेस्टिंग छान प्रश्न, इंटरेस्टिंग आणि छान प्रश्न आहे म्हटलं. हल्ली आपण बरेच वेळेला अशा पॉडकास्टमध्ये किंवा छोटे छोटे रील्स किंवा व्हिडिओजमध्ये आपण बघतो ते कार्ड्स काढले जातात आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन किंवा तुमचं दिवस येणारा, तुमचा आठवडा, वर्ष. सो बेसिकली आम्ही असं म्हणजे आमच्या स्वतःच्या दोघींच्याही बाबतीत आम्ही असं ठरवलं की आम्ही आमची टॅरो कार्ड्स कुठे कॅरी नाही करत, कारण ती एनर्जी सेन्सिटिव्ह असतात. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे आम्ही इथं टॅरो कार्ड्स आणलेले नाहीत. आणि दुसरी गोष्ट हे ना, अशा प्रकारचं रिडिंग खूप जनरलाइज असतं. तुम्हाला जर खरोखरचं टॅरो कार्ड रिडिंग किंवा त्याच्या मार्फत गायडन्स घ्यायचं असेल ना, तर स्पेसिफिक प्रश्न विचारा. त्या स्पेसिफिक प्रश्नाच्या अनुषंगाने आपण कार्ड रिडिंग उत्तम प्रकारे करू शकतो. पण हे जे असं अशा प्रकारे जनरलाइज कार्ड रिडिंग करणं म्हणजे कारण हा पॉडकास्ट बघणारे कित्येक लोक असणार, बरेच लोक असतात, तर मग हे प्रत्येकाला लागू नाही होत. आपण त्यामुळेच प्रश्न स्पेसिफिक कार्ड रिडिंग करणं प्रिफर करतो. ओके, नाही ते पर्सनलाइज पर्सनलाइज. आणि आपण म्हणतो ना की ती एनर्जी सेन्सिटिव्ह आहेत कार्ड्स, सो ती एनर्जी अब्झॉर्ब करतात आणि त्याची एक सॅनिटी जपणं थोडंसं आवश्यक असतं. म्हणून घरात सुद्धा असं नाही की रॅन्डम कुठेही पण न्या किंवा बसल्या बसल्याचं लाईक स्प्रेड घेऊ असं नाही. तर त्याची एक सिस्टीम फॉलो करून रिडिंग घ्यावं. प्रॉपर आणि पुरेशी माहिती पण आवश्यक असते. म्हणजे क्लायंटचा क्वेश्चन काहीतरी आहे पण त्याची पुरेशी माहिती क्लायंटकडनं घेऊन मग त्याचं रिडिंग आपण सादर करू शकतो. सो त्याला कसं म्हणूया, एक थोडीशी मेंटल पीस, वेळे काढायचं असं काही बंधन नसतं, पण एक मेंटल पीस आणि एक क्लीन व्यवस्थित स्पेस असं घेऊन. आणि प्रश्न सुद्धा एकदम क्लिअरली विचारला गेला पाहिजे त्या सुद्धा, की असं रॅन्डमली नाही विचारून चालत ना. जसं आपण मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत पण बोलतो की तुम्हाला जे मॅनिफेस्ट तुम्ही जे करताय ते क्लिअर आणि स्पेसिफिक असावं. तसंच सेम तुम्ही जेवढे क्लिअर स्पेसिफिक प्रश्न विचाराल तेवढा तुम्हाला गायडन्स क्लिअर मिळतो. सो आता पुढची बॅच कधी आहे टॅरो कार्डची? आता आपली सप्टेंबरची बॅच चालू आहे, तर ती आता 1 नोव्हेंबरला संपेल आणि मग पुढची बॅच आपली 15 नोव्हेंबरपासून असणार आहे. आणि साधारण आता एक बॅच सुरू केली की 8 आठवडे म्हणजे जवळपास 2 महिने जातात. सो त्या 2 महिन्याच्या टप्प्याटप्प्याने आम्ही ते सो नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने कोर्समध्ये जाणार. 15 नोव्हेंबर ते साधारण 15 जानेवारीपर्यंत. अच्छा, जानेवारी 2 महिने साधारण कव्हर होती. सो नव्या बॅचच्या ॲडमिशन आता सुरू झाल्यात ओपन आहेत. सो ज्यांना कोणाला या कोर्स शिकायचा असेल टॅरो कार्डचा, तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ती लिंक देते, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. आणि काही म्हणजे या बाबतीतले मिथ फॅक्ट्स असतील किंवा काही इन्साइट्स असतील तर आमच्या सोशल मीडिया पेजवरती आम्ही ते शेअर करत असतो. त्यामुळे आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजवरती सुद्धा ही इन्फॉर्मेशन लोकांना. येस, ती सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर नक्की तुम्ही व्हिजिट करा त्या इन्स्टा आणि फेसबुकच्या अकाउंटला सुद्धा. सो जाता जाता एक आपल्या प्रेक्षकांना टेक अवे मेसेज काय सांगाल? येस, पहिली तर तुझं खूप खूप आभार, कारण की हा प्लॅटफॉर्म आम्हाला तू अवेलेबल करून दिलास आणि तुझ्याबरोबरचा हा 3रा पॉडकास्ट आहे. सो थँक्यू सो मच फ्रॉम बोथ ऑफ अस. आणि मी एवढंच सांगेन की ह्या सगळ्या ज्या एनर्जी मोडॅलिटीज आहेत, ज्या आपण एकदा आपण ऑकल्ट सायन्समध्ये आलो ना की ही शिकली की ती शिकली की ती, असं आपल्याला वाटतच जातं. पण जेव्हा आपण एनर्जी मोडॅलिटी शिकतो तर त्या मोडॅलिटीवरती कम्प्लीट विश्वास ठेवा. म्हणजे असं नाही की ही मला जमत नाही आहे म्हणून मी दुसरी ट्राय करून बघते किंवा ह्याच्यातनं मला काही फार रिझल्ट मिळत नाही म्हणून मी अमुक ट्राय करून बघते. जी कुठली तुम्ही एनर्जी मोडॅलिटी यूज करणार आहात त्याच्यावरती 100% विश्वास, आपल्या स्वतःच्या एनर्जीवरती विश्वास आणि युनिव्हर्सल एनर्जीवरती विश्वास, हेच या कुठल्याही एनर्जी मोडॅलिटीचं आपण म्हणू की गमक आहे.
येस. सो थँक्यू खरंच मनापासून. आम्हालाही छान वाटलं इकडे येऊन. आधीच्या दोन्ही एपिसोड्सना आम्हाला अजूनही छान रिस्पॉन्स येतो किंवा बऱ्याचदा लोक आम्हाला सांगतात की तुमचा व्हिडिओ तो खूप आवडला. सो आम्हालाही इथे एक फॅमिलियर वाटतं असं म्हणूया, एक फॅमिलीसारखं आहे. आणि येस, टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे काहीतरी अचाट, काहीतरी चमत्कारिक, जादू असं नाही आहे. म्हणजे अजूनही आम्ही लोकांच्या म्हणजे मनामध्ये काहीतरी सो नाही, ही एक खूप साधी, सिंपल आणि सुंदर मोडॅलिटी आहे की ज्यातनं आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. तर अशा ज्या इतरही मोडॅलिटीज अनेक आहेत, तर त्या सगळ्या ऊर्जेच्या बेसवरती आहेत. ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये आहे, वैश्विक ऊर्जा आहे जी आपल्या सतत मार्गदर्शन करत असते. सो इतकं सुंदर असं ते तंत्र आहे. बेसिकली याचे गैरसमज का आहेत, तर एक तर ते जे आपण सोशल मीडियावरती वेगवेगळे व्हिडिओज पाहतो, मग त्याचे मोठमोठे माळा घातलेली, मोठी कुंकू लावलेली, मग त्याच्यानंतर ते आपण आपल्या लहानपणी पण तुला आठवत असेल की कुठे आपण बागेमध्ये वगैरे गेलो किंवा पब्लिक प्लेसला, तर तिथे बाहेर ते पोपट घेऊन बसलेले असायचे आणि मग ते पत्ते. त्यामुळे एकूणच ना या तंत्राबद्दल खूप सारे गैरसमज आहेत आणि त्यामुळे आणि आपल्या इथलं तंत्र वाटत नाही, त्यामुळे ते लोकांना अजूनही तेवढं मनापासून भावत नाही. तेच, मनात थोडी ना कुतूहल पण असतं, थोडी भीती असते. तर या सगळ्या गोष्टी टॅरो रिडिंगच्या बाबतीत असतात. पण आजच्या एपिसोड मुळे नक्कीच लोकांच्या मनातले हे जे प्रश्न आहेत, संभ्रम आहेत, तो दूर होणार आहे. नक्कीच. वा, शर्मिला, नुपुरा, मस्त आजचा एपिसोड झाला आणि नक्कीच लोकांच्या मनातले टॅरो कार्ड बद्दलचे जे गैरसमज आहेत ते नक्कीच दूर होणार आहेत हा एपिसोड पाहिल्यानंतर. ह्यांच्या अपकमिंग बॅचेससुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तर नक्की तुम्ही विचार करा टॅरो कार्ड शिकायचं असेल तर. आणि आजचा एपिसोड बाई खूप छान झाला आहे. सो थँक्यू सो मच आजच्या एपिसोडबद्दल. आमच्यातर्फे प्रेक्षकांना आणि तुझा थँक्यू सो मच. आणि अजून पिऊ द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. धन्यवाद.